हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. सोलापूरला नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यास व त्यासाठी सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सन 2026-27 शैक्षणिक वर्षापासून पदवी स्तरावरचे 3 अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे सोलापूर आणि आजूबाजूच्या परिसरातील अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या होतकरूंच्या दृष्टीने महत्त्वाचे अभ्यासक्रम उपलब्ध झाले आहे. यासाठी सोलापूर शहर मध्यचे भाजप आमदार देवेंद्र कोटे यांनी विधानसभेत आवाज उठवला होता. आमदार देवेंद्र कोटे यांच्या मागणीची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. सोलापूर शहराला जे अभियांत्रिकी महाविद्यालय 1966 साली मंजूर झालं होतं, परंतु त्यावेळी सोलापूरचं अभियांत्रिकी महाविद्यालय अन्य शहरात पळवण्यात आलं. अनेक वर्ष सोलापूरकर त्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची वाट पाहतायत, परंतु त्यात यश आलं नाही. परंतु तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे उच्चतंत्री शिक्षण मंत्री असताना त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयाची घोषणा देखील केलेली आहे, ते मंजूर देखील झालेलं आहे. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे याचा पाठपुरावा करतोय की जे सोलापूरचं तंत्रनिकेतन आहे त्याची जवळपास 34 एकर जागा आहे, सर्व प्रशस्त अशी इमारत आहे आणि स्टाफ सुद्धा उपलब्ध आहे. तर येणाऱ्या 26-27 या शैक्षणिक वर्षात त्या अभियांत्रिकी विद्यालयाला सुरुवात व्हावी अशी अपेक्षा मी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो. सोबत सोलापूर करता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय हे देखील मंजूर करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि पालकमंत्री उडाण हे मी निश्चितपणे करेन. आपल्याला कल्पना आहे सोलापूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रश्न 1996 पासून भिजत कोंगडं होतं. आमचा प्रयत्न आहे याच वर्षी ते महाविद्यालय सुरू झालं पाहिजे, अशा पद्धतीनं आपण ते काम या ठिकाणी करतो. IT पार्कची आपण घोषणा केली. आता फक्त हेडोपण डिव्हिजन मी असं म्हणतो त्यांच्या गव्हर्नमेंट प्रोजेक्ट शुल्क काळाजवळ थोडे दावे गव्हर्नमेंट कोर्टाच्या आवारात नवीन फक्त साहेबांची त्यावेळी इच्छा काय होती ते बंद करू नका गव्हर्नमेंट पॉलिटिक म्हणून ते सुरू राहण्यामध्ये. हां तेच आगामी काळामध्ये काय झालं स्किल डेव्हलपमेंट आणि पॉलिटेक्निक हे ते बंद. येस साहेबांची तेवढीच हे क्लिअर होतो येतात. हो ते कुठे गेला तू पटापट काय करायचं. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.